वस्त्र निवारा ह्याच्याबरोबर मोबाईल पण आपली गरज झालेली आहे. आज लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांकडे मोबाईल असतो. तर तुम्हाला माहिती आहे का ह्या मोबाईलचा शोध कोणी लावला आणि कधी लावला? मी तुम्हाला सांगते. झालं असं आहे की 3 एप्रिल 1973 रोजी अमेरिकेमध्ये मोटोरोला कंपनीमध्ये काम करणारे इंजिनियर होते. त्यांचं नाव होतं डॉक्टर मार्टिन कूपर. पूर्वी कसं असायचे मोबाईलला म्हणजे ते गाडीमध्ये कारमध्ये असायचे. ते खूप जड हेवी असायचे. ते बाहेर घेऊन फिरता येत नव्हते. मग डॉक्टर मार्टिन लुथर यांनी एक आयडिया सुचली, आपण एक अशी वस्तू बनवूया जी आपल्या हातात घेऊन आपल्याला फिरता येईल. मग त्यांनी पहिल्यांदा जो मोबाईलचा जो आणला मॉडेल त्याचं नाव होतं मोटोरोला डायना टॅक 8000X हे मॉडेलचं नाव होतं. त्यावेळी त्या मोबाईलचं वजन होतं 1 किलो. कळलं? 1 किलो. आणि फक्त 30 सेकंदाचं त्याच्यामध्ये टॉक हे होता असं हे होतं. आज बघ किती आपण बोलतो का, त्यावेळी फक्त 30 सेकंदाचा टॉक टाईम होता आणि तेव्हा त्याची किंमत होती $4000. कळलं? मग नंतर हळूहळू मग नंतर 1990च्या आसपास मग छोटे स्क्रीनवाले मोबाईल बाजारात आले. मग 2000मध्ये सॅमसंग, हे नोकिया, पुन्हा मोटोरोला बाजारात म्हणजे त्यांचे मॉडेल बाजारात येऊ लागले. आणि मग 2007च्या आसपास आता सर्वात भारी मोबाईल आयफोन हे 2007च्या आसपास आले. खरं पहिला मोबाईल जो ज्यांनी केला त्यांचं नाव होतं डॉक्टर मार्टिन कूपर. यांनी पहिला मोबाईल मोटोरोला कंपनीचा केला, म्हणजे त्यानं बाजारात मार्केटमध्ये त्याचा त्यांनी शोध लावला होता. बघा आज आपण मोबाईल सहजरीतीने वापरतो. कोणी केला आहे आपण ते आपल्याला माहिती नाही. आज मी तुम्हाला सांगितलं की खरा मोबाईलचा शोध कुठून आणि कसा लागला. अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.